सिंपल क्वेश्चन आहे, खूप सिंपल क्वेश्चन आहे, व्यवस्थित वाचायचा. भारतात विकेंद्रित प्रशासनाला चालना देण्यात पंचायत राज व्यवस्था भूमिका अधोरेखित करा. हायलाइट्स द रोल ऑफ पंचायत राज इन्स्टिट्यूशन इन प्रमोटिंग द डिसेंट्रलाइज्ड गव्हर्नन्स इन इंडिया. क्वेश्चनला परत एकदा नीट वाचा विद्यार्थी मित्रांनो, अंडरस्टँड होण्यासारखा एकदम सिंपल सिंगल लाईन क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन आहे? भारतामध्ये विकेंद्रित प्रशासनाला चालना देण्यात पंचायत राज व्यवस्था संस्थांची भूमिका अधोरेखित करा. म्हणजे तुम्हाला कोणाचं महत्व सांगायचं आहे? व्हेरी गुड. कशामध्ये? आलं लक्षात? गव्हर्नन्स इम्प्लिमेंट करत असताना पंचायत राज व्यवस्थेची भूमिका स्पष्ट करायची. क्वेश्चन सिंपल होता, कळालं? आता प्रस्तावनेमध्ये त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये लोकस फोकस, परत फोकस काय करायचंय? विकेंद्रित प्रशासन आणि पंचायत राज व्यवस्थेची भूमिका, डिसेंट्रलाइज ऍडमिनिस्ट्रेशन अँड द रोल ऑफ द पंचायत राज इन्स्टिट्यूशन, हे आपल्याला फोकस करायचं. डिमांड ऑफ द क्वेश्चन आहे. पहिले प्रस्तावना बघून घेऊ. प्रस्तावनेमध्ये काय सांगावं लागेल तुम्हाला? प्रस्तावनेमध्ये हे सांगावं लागेल की आपल्याकडं प्रशासनाची व्यवस्था संपूर्णरित्या चांगल्या पद्धतीने मांडता वेळेस, प्रशासनाची भूमिका चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट करता वेळेस पंचायत राज व्यवस्था किती महत्वाची आहे हे तुम्हाला सुरुवातीला कुठे मेन्शन करावं लागणार आहे? प्रस्तावनेमध्ये. तुम्ही ऑब्झर्व करा, बघा. पंचायत राज संस्था भारतात विकेंद्रीकरणाचं प्रशासन प्रोत्साहन प्रदान करतात आणि स्थानिक समुदायांना काय बनवतात? इम्पॉर्टन्स दाखवलं मी, इम्पॉर्टन्स दाखवलं. सक्षम बनवणे, काय करणे? थेट प्रशासनाद्वारे त्यांना इन्व्हॉल्व करून घेणे, डिरेक्टली त्यांचं पार्टिसिपेशन वाढवतोय, त्यांना कॅपेबल बनवतोय. दीज आर द इम्पॉर्टन्स ऑफ युअर पंचायत राज इन्स्टिट्यूशन. हलक्या हलक्या स्वरूपामध्ये मी मेन्शन केलं मेन्शन. आता इथं स्ट्रक्चर मध्ये काय असायला पाहिजे? सिंपल आहे, फक्त एकच गोष्ट मेन्शन करायची. 10 मार्काचा क्वेश्चन आहे, त्याचे 5-7 पॉईंट जरी लिहिले तरी मोर दॅन सफिशियंट आहे. विकेंद्रीकरणामध्ये पंचायत राज संस्थेची प्रमुख भूमिका, की रोल ऑफ अ पंचायत राज इन्स्टिट्यूशन इन डिसेंट्रलायझेशन. लिहा. पंचायत राज व्यवस्था सिंपल क्वेश्चन होता. सिंपल काय क्वेश्चन होता? की आपल्याकडं की रोल ऑफ अ पंचायत राज इंस्टीट्यूशन इन द डिसेंट्रलाइजेशन का केलं? विकेंद्रीकरण हमने क्यों किया भाई? उसके पीछे रीजन क्या था? व्हाट वॉज द रीजन बिहाइंड इट? बस तेच विचारलं तुम्हाला, वेगळं काही विचारलं नव्हतं. तुम्ही जर 10-12 पॉईंट्स किंवा 4-5 पॉईंट जरी लिहिले असते तरी मोर दॅन सफिशियंट होते. कोणते पॉईंट्स? बस तळागाळातील आपण काय करतोय? लोकशाही, फॉर द प्रमोशन ऑफ द डेमोक्रेसी एज द ग्रासरूट डेमोक्रेसी. हमें क्या प्रमोट करना है? ग्रासरूट डेमोक्रेसी. मग ग्रासरूट डेमोक्रेसी, तळागाळातील लोकशाही जर आपण प्रस्थापित करत असेल तर पंचायत राज व्यवस्थाचं मूळ कारण तेच होतं. दुसरं काय? सत्तेचे विकेंद्रीकरण. हे मेन्शन करायला पाहिजे तुम्ही. दीज आर द बेसिक फंडामेंटल थिंग्स. त्याच्यानंतर ग्रामीण समुदायाचे काय करणे झालंय. आज जर आपण बघायला गेलं तर आय थिंक, मला त्या व्यक्तींचं नाव माहित नाहीये, परंतु त्यांना आदर्श सरपंचाचा पुरस्कारही भेटलेला आहे. पोपटराव पवार. येस, पोपटराव पवार सरांचं तुम्ही नाव इथं मेन्शन करू शकतात. ग्रामीण भागाचं खऱ्या अर्थाने सक्षमीकरण कसं झालेलं आहे तर पोपटराव पवार सरांच्या माध्यमातून तुम्ही एक्झाम्पल देऊ शकत होते. कारण की अल्टिमेटली ह्या गोष्टी फार महत्वाच्या असतात, जे की तुमच्या एक्झामला कॉन्क्रीट करत असतात, तुमच्या आन्सरला कॉन्क्रीट करत असतात. याच्यामध्ये प्रभावी स्थानिक प्रशासन, त्याच्यामध्ये समावेशक राजकीय प्रतिनिधित्व, सगळ्यांना तुम्ही रिप्रेझेंटेशन देताय. हे बेनिफिट्स आहे ना कोणाचे? पंचायत राज इन्स्टिट्यूशनचे. ऑटोमॅटिकली गव्हर्नन्स तुमच्याकडनं दिल्या जाणार आहे. हे जर प्रॉपरली तुम्ही मेन्शन केलं तर तुम्हाला शो करता येतं की भारतामध्ये आज गव्हर्नन्स खऱ्या अर्थाने ग्रामीण भागापर्यंत गेलेला आहे, बिकॉज ऑफ ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथं प्रॉपरली मेंटेन केलेलं आहे. आता बघा ना, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्या आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कदाचित आज ऐकलं पण असेल की ओबीसींना जागा सुटल्या, महिलांना जागा सुटलेल्या आहे. याच्यातून काय दिसतंय? पर्टिक्युलर सगळ्या तळागाळातील असलेल्या लोकांना आपण सोबत घेऊन चालतोय. येतं लक्षात? हे समजतंय? ह्या सगळ्या गोष्टी तिथं मेन्शन करणं गरजेचं आहे. निष्कर्ष काय असेल? 73वी घटना दुरुस्ती घटनात्मक स्थानिक स्वरूपामध्ये आपण काय करतोय आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पंचायत राज व्यवस्थेमध्ये आपण का आणलेलं आहे? कारण की पंचायत राज व्यवस्थेच्या माध्यमातून स्थानिक प्रशासन व्यवस्थितरित्या पर्क्युलेट झालं पाहिजे, सहभाग वाढला पाहिजे, सक्षमता वाढली पाहिजे, रिप्रेझेंटेशन वाढलं पाहिजे, सामाजिक न्याय प्रस्थापित झाला
पाहिजे. इच अँड एव्हरीथिंग विच हॅज टू रिलेटेड विथ युअर डेव्हलपमेंट अप्रोचेस इट हॅज टू बी डिसेंट्रलाइज बाय वे ऑफ अ पंचायत राज इन्स्टिट्यूशन. समजतंय? हे तुम्हाला मेन्शन करता आलं पाहिजे. ठीक आहे.